दुर्गा उत्सव के अवसर पर जलगांव जिले फैजपुर उपविभाग की पुलिस उपाधीक्षक अनिल बड़गुजर ने बताया कि फैजपुर के क्षेत्र के अंतर्गत आने वाले रावेर, निम्भोरा, फैजपुर, यावल इन 4 थाना क्षेत्रों के 190 उपद्रवियों के विरुद्ध हदपार की कार्रवाई की गई। उन्होंने बताया कि यह कार्रवाई इसलिए की जा रही है ताकि दुर्गा उत्सव शांति और भक्ति के वातावरण में मनाया जा सके और कानून व्यवस्था की कोई समस्या न हो। इसमें रावेर थाना, फैजपुर थाना, निम्भोरा थाना और यावल थाना क्षेत्र के उपद्रवी शामिल है। हदपार की गई इस कार्रवाई से उपद्रवियों में हड़कंप मचा है। फैजपुर उपविभाग के पुलिस उपाधीक्षक अनिल बड़गुजर ने नागरिकों से अपील की है कि वे धार्मिक उत्सव, आस्था, शांति और उत्साह के साथ दुर्गा उत्सव मनाएं और कानून व्यवस्था की जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए पुलिस प्रशासन को सहयोग करे। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। आणि सौजन्याने सगळ्यांनी साजरा करावा या संदर्भाने आम्ही जनतेला मीटिंग वगैरे घेऊन शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या, नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आम्ही त्यांना आवाहन करतोय शांतता राखण्याचं। परंतु दुसऱ्या बाजूने आम्ही जे समाजकंटक आहेत, समाजातील ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना आळा बसावा आणि हा सण उत्साहात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी आम्ही फैजपूर उपविभागातून जवळपास 190च्या वर लोकांना आम्ही स्थानबद्ध करणार आहोत आणि इतर प्रतिबंधक कारवाया पण आम्ही त्यांच्यावर करून, इतर लोकांवर, गुन्हेगारांवर करून आम्ही हा उत्सव शांततेत होईल याकडे कटाक्षाने आम्ही लक्ष देऊन आहोत। या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि आम्ही आणि सर्व पोलीस यंत्रणा आम्ही सतर्क राहून कामकाज करीत असून माननीय SP साहेबांच्या आणि ॲडिशनल SP साहेबांच्या सूचनांप्रमाणे आम्ही गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। त्या संदर्भाने आम्ही पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपला आगामी होऊ घातलेला नवरात्र उत्सव हा शांततेत आणि एकदम सौजन्याने, एकमेकांच्या सहकार्याने, कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पंथाचा अपमान होणार नाही, त्यांना काही त्रास होणार नाही, कोणालाही आपल्यामुळे काही त्रास संभवणार नाही अशा पद्धतीने साजरा करून आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करावा। शासनाने, प्रशासनाने दिलेल्या वेळोवेळी दिलेल्या सूचना, नंतर अटी आणि एक स्वतःच्या जबाबदारी म्हणून राष्ट्राची एकता, अखंडता अबाधित ठेवण्याच्या संदर्भाने जबाबदारीने वागून सगळ्यांनी हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि पूर्ण जळगाव पोलीस दलाच्या वतीने